नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो वारुंजमध्ये. मित्रांनो, वारुंजमध्ये सर्वात मोठं मैदान पार पडते ते जे मैदान रविवार दिनांक 17 मेला हे मैदान पार पडतं. ओपनचं मैदान असणार आहे ते म्हणजे नामदेव पाटील आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान सत्यजित केसरी हे मैदान असणार मित्रांनो. आणि आपण त्यांच्यासाठी आढावा घेण्यासाठी आलो इथं. मित्रांनो, कसं मैदान पार पडणार आहे, कसं सर्व कमिटी उपस्थित आहे मित्रांनो, आणि मैदान अतिशय जबरदस्त भरणार आहे. चला तर मग या. दादा नमस्कार. नमस्ते. दादांचं खरोखरच सत्यजित केसरी मैदान भरवलं दिनांक 17 मेला कसं मैदान पार पडणार आहे? मैदान आपल्या विभागाचे नेते कराड दक्षिणच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य श्री नामदेव काशीनाथ पाटील आप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण मैदान घेतलेलं आहे. आणि प्रामुख्यानं हे मैदान आपल्या कराड भागातील लास्टचंच मैदान असते, त्याच्यामुळे हे मैदान प्रामुख्यानं दरवर्षी आम्ही हे आता पर्व आमचं तिसरं चालू आहे. दरवर्षी आम्ही मैदान चांगलंच घेतो आणि सर्वांना माहीत पण आहे की मैदान आपलं कसं होतं, काय होतं. पारदर्शकतेच्या बाबतीत आमचं मैदान एक नंबरच होते. दादा, बक्षीस स्वरूपी कशी असणार आहेत? बक्षीस ही बुद्धी मित्रांनो, माझी दादांकडे या की बक्षीस आलो दादा. आता 3 वर्षात सुंदर मैदान भरलं आणि 1400 रक्कम खूप मोठी ठेवली की 1.5 लाख बक्षीस ठेवण्यात आले. आता कसं नियोजन केलं किंवा किती दिवस झाले तयारी चालू आहे? तयारी 4 दिवस झालं चालू आहे आणि चांगल्या पद्धतीचं मैदान आम्ही भरवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि करतच आहे. आमचे नेते नामदेव काशीनाथ पाटील आप्पा माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही येत्या 17 तारखेला भव्य दिव्य सत्यजित केसरी बैलगाड्यांचे शर्यत भरवलेले आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी बहुसंख्य मोठ्या संख्येने यामध्ये पार्टिसिपेट व्हावं हे सांगतो. बाकी काय मित्रांनो, खरोखर ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज कराड तालुक्यामध्ये आणि खरोखर सत्यजित केसरी म्हणजे 4थं पर्व आहे मित्रांनो. आणि 4थ्या पर्वीमध्ये खरोखर रात्रंदिवस कष्ट करत नाही ह्या बैल मालकासाठी. फक्त गोरगरीब असो कुठल्या बैल मालक अन्याय होत नाही. कमिटी सुधार असतो. आता वारुंजी गाव एक छोटंसं गाव आहे आणि कराड तालुक्यामध्ये नामांतिक गाव म्हणलं जातं. आज आपल्यासमोर आहे सरपंच आणि ह्या सरपंच आज काय आढावा घेणार? आता तुमचं पूर्ण नाव सांगा. मी सर्जेराव भास्कर पाटील, अण्णा पाटील, नामदेव काशीनाथ पाटील हे आमचे मोठे बंधू, त्यांचा चुलत बंधू आहे मी. आणि गेली 4 ते 5 वर्ष झालं आमच्या बंधूंच्या म्हणजे नामदेव काशीनाथ पाटील आप्पांच्या वाढदिवसानिमित्त ह्या बैलगाड्याच्या मैदानाचं आयोजन आमच्या वारुंजी गावामध्ये केलं जातं. हे आयोजन करण्यापाठीमागचा आप्पांचा जो हेतू आहे तो अशा पद्धतीनं आहे की आम्ही सर्वजण शेतकरी कुटुंबातली लोक आहोत आणि आमच्या कुटुंबातसुद्धा बैलगाडी किंवा बैलं पळवण्याचा नाद हा पारंपरिक पद्धतीनं होता. आता चालूच्या घडीला की व्यवसायाच्या निमित्तानं आम्ही ते पळवणारी बैलं ही आमच्या दावणीला जरी नसली तरी बैलाबद्दल असलेलं आपांचं प्रेम, या प्रेमातूनच आम्ही या बैलगाडी शर्यतीचा जो हा घाट घातलेला आहे तो सालाबादप्रमाणे या 4थ्या वर्षीसुद्धा हा घाट आम्ही पूर्ण करत आहोत. आता बक्षीस स्वरूपी आता बक्षीस ठिकाणी चांगलं बक्षीस ठेवण्यात आलं आहे. कसं बक्षीस स्वरूपी सगळं असणार आहे? प्रत्येक वर्षी आता हे 4थं पर्व आहे आमचं. प्रत्येक वर्षी आम्ही बक्षिसाच्या रकमेत आमच्या नेत्यांच्या सूचनेनुसार वाढ करत असतो. पहिल्या वर्षी आम्ही 75,000 रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. दुसऱ्या वर्षी 1,01,000 रुपयाचं बक्षीस होतं. तिसऱ्या वर्षीसुद्धा 1,01,000चं बक्षीस होतं. आणि या 4थ्या पर्वात आम्हाला ज्या वेळेला आपण सांगितलं गेलं की यावर्षी आपण थोडं बक्षिसाची रक्कम वाढवूया, मग त्यावेळेला आमच्या सर्व नामदेव पाटील आप्पा यूथ फाउंडेशनच्या वतीनं सर्व आम्ही कार्यकर्ते एकत्रित बसलो आणि त्यावेळी बक्षिसाचं स्वरूप आम्ही खालीलप्रमाणे ठेवलेलं आहे. या ओपन बैलगाडी शर्यतीमध्ये पहिलं बक्षीस असेल 1,51,243 रुपयाचं हे पहिलं बक्षीस असेल. 2 नंबरचं बक्षीस हे 1,02,43 रुपयाचं हे दुसरं बक्षीस असेल. तिसरं बक्षीस 75,243 रुपये. चौथं बक्षीस 51,243 रुपये. आणि 5वं बक्षीस हे 31,243. 6वं बक्षीस 25,243 आणि 7वं बक्षीस हे 12,340 रुपये. अशाप्रमाणे या 7 बक्षिसांच्या फायनलच्या बक्षिसांची रक्कम ही अशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर क्वार्टर फायनलसाठी आम्ही क्वार्टर फायनलचा जो राऊंड आहे तो पळवला जाणार नाही. फक्त क्वार्टर फायनलला जो सेमीफायनलला 2 नंबरला जो उतरेल किंवा 2 नंबरचा जो विजेता ठरेल या प्रत्येक 2 नंबरच्या विजेत्यास या ठिकाणी नामदेव पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीनं 3,243 रुपयाची रक्कम ही 7 गाडी मालकांना दिली जाईल. ह्याचबरोबर फायनलच्या बक्षिसामध्ये 2 शिल्ड, प्रत्येक गाडीवानाला 2 शिल्ड दिली जातील आणि सेमीफायनलचे जे किंवा क्वार्टर फायनलचे जे विजेते राहतील त्यांनासुद्धा 2 शिल्ड या ठिकाणी या आप्पाच्या नावाच्या यूथ फाउंडेशनच्या वतीनं सर्व गाडी मालकांना दिले जातील. दादा, आता गाड्याचं म्हणलं तर गाडी 2 तारखेपासून चालू असणार आहे आपली. गाडीची नोंदणी आमचं मैदान हे 17 मेला या ठिकाणी होणार आहे.
आणि 17 मेला मैदान होणार असल्यामुळे आम्ही जवळजवळ 12 तारखेपासून आमच्या डोक्यात आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं आपणास ज्ञात करू की 12 मेपासून गाडी नोंदणी चालू राहील आणि 12 मेपासून ते 15 मेपर्यंत म्हणजे 12, 13, 14 आणि 15 4 दिवस गाड्याची ऑनलाईन नोंद या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि 16 आणि 17 तारखेला तर मैदानच आहे आपलं. 16 तारखेला संध्याकाळी आम्ही लॉट जे आहेत लाईव्ह लॉट आपण या ठिकाणी प्रदर्शित करणार आहोत. त्यामुळे सर्व गाडी मालकांना विनंती आहे की आपण 12 मेला ज्यावेळेला गाडी नोंदणीसाठी आम्ही जे नंबर दिलेले आहेत आमच्या बॅनरवरती नंबर आहेत त्या नंबरशी संपर्क साधून आपण आपल्या गाडीची नोंद या ठिकाणी करावी. दादा खूप खूप भारी वाटले की आज वारोंजी गावचा आज प्रचंड या बैलगाडी क्षेत्रामुळं आणि अनेक लोकप्रिय म्हणजे आज तुमच्या गावातील जेवढं गावप्रिय लोक आहेत तर नाव घेतलं जातं. आता दरवर्षीप्रमाणे आता जी बैलगाडी क्षेत्र भरवणं कुठली गोष्ट सोपी नाही आहे. का आता जो बैलगाडी माणूस भरवतो त्यालाच माहीत असं नक्की कसं आहे. तर लोक टीका करतात की असं माहीत पण किती कष्ट असते दादा. कसं आहे तुम्हाला सांगतो बैलगाडी आता हे ग्लोबल स्वरूप प्राप्त झालं बैलगाड्या आणि या ग्लोबल स्वरूपामध्ये आता आम्ही बघितलं आहे याच्या पाठीमागं यात्रेची मैदानं आमच्या गावात व्हायची पाठीमागं बंदीच्या अगोदरची तीसुद्धा आम्ही अनुभवलेली आहे. त्यावेळेला अतिशय थोडक्या प्रमाणात गाड्यांची नोंद व्हायची. 1-5 फाट्या असणार आणि 3 फेऱ्याचीच मैदानं व्हायची त्यावेळेला. परंतु आता हे बंदीनंतरच्या काळामध्ये जे ग्लोबल स्वरूप ह्या बैलगाडी क्षेत्राला प्राप्त झालं त्यामुळं बैलगाड्यांची संख्या वाढली गेली. त्याचाच विचार करून आमच्या नेत्यांनी म्हणजे नामदेवराव पाटलांनी आप्पांनी ह्या मैदानाचं आयोजन करायला सुरुवात केली. याच्यामध्ये तुम्ही म्हटलं असं याच्या तयारीमध्ये काय लागतं तयारीला तर एक मनुष्यबळ लागतं आणि दुसरं आर्थिक सोर्स लागतो. आर्थिक सोर्स जो आहे तो सगळा आर्थिक सोर्स किंवा मनुष्यबळ जे असेल ते आप्पांचं जे नावाचं जे आमचं यूथ फाउंडेशन आहे हे सर्व यूथ फाउंडेशनचे जे सगळे दिसतात तुम्हाला हे कार्यकर्ते हे गेली 4-5 दिवस झाले या ठिकाणी झटत आहेत आणि मैदानाची जी फाटी तयार करणे असेल किंवा तदनंतर मैदानाचं नियोजन असेल त्या दिवशीचं जे नियोजन असेल त्या सर्व नियोजनामध्ये आप्पांच्यावर प्रेम करणारे जे फक्त वारुंजीतलेच कार्यकर्ते नव्हे तर वारुंजी जिल्हा परिषद गटामधले जे सर्व कार्यकर्ते आहेत ते गेले 4 दिवस आणि इथून पुढचे जे 10 दिवस आहेत त्या 10 दिवसामध्ये सुद्धा परिश्रम घेऊन ह्या मैदानाला परिपूर्णतेकडे नेण्यासाठी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी कामाला लागतील. याच्या पाठीमागचं प्रमुख कारण म्हणजे ज्या नेत्याच्या वाढदिवसाचं मैदान आयोजित केलं जातं त्या नेत्यानं या कार्यकर्त्यांच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे. त्या प्रेमातनं थोडंसं उतराई व्हावं म्हणून हे कार्यकर्ते या ठिकाणी झटून हे मैदान पूर्णत्वाकडे घेऊन जातात प्रत्येक वर्षी. त्याचप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा हे मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालू वर्षी काय झालं आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला जागेची थोडीफार अडचण यायची कारण आमचं हे पूर्ण गाव आहे हे सगळं इरिगेटेड आमचं गाव आहे. आमच्या गावामध्ये तुम्हाला 20 गुंठसुद्धा क्षेत्र कोरडभाव दिसणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला जागेची प्रचंड अडचण निर्माण व्हायची. आता चालू वर्षी आमच्या नशिबानं असेल बैलगाडी मालकांच्या नशिबानं असेल की या ठिकाणी जिथं आपण उभं राहिलो आहे जवळजवळ एक 25 एकर क्षेत्र या ठिकाणी मोकळं आहे आणि ज्या लोकांचं क्षेत्र मोकळं आहे त्या लोकांना मी यूथ फाउंडेशनच्या वतीनं पहिल्यांदा धन्यवाद देतो की त्यांनी हे क्षेत्र आम्हाला उपलब्ध करून दिले ह्या बैलगाडी क्षेत्रासाठी. आणि आता मगाशी सुरुवातीला आमच्या सहकार्याने सांगितलं की आपल्या या विभागातलं सर्वात शेवटचं मैदान असते. बैलगाडी मालकांचा अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद या ठिकाणी असतोय. त्यासाठी जागा असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ती जागा आम्हाला यावर्षी आमच्या गावातल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिली. मी त्यांचंसुद्धा धन्यवाद मानतो आणि मैदानासाठी सर्व गाडी मालकांना विनंती करतो की आमचं हे मैदान अतिशय पारदर्शक असं मैदान असतं. गेल्या 3 पर्वामध्ये एकही तक्रार या ठिकाणी झालेली नाही किंवा गेल्या वर्षी मला वाटतं मागच्या वर्षी फायनलला 2 गाड्या सामना झाल्या. मला वाटतं मांगडी तात्यांची गाडी आणि दुसरी गाडी मला वाटतं राजू शेठ जुगदर हरिडोणकर यांची गाडी. आम्ही दोन्ही बैलगाडी मालकांना या ठिकाणी बोलवलं त्यांना तो दाखवला स्क्रीनवरला तो निकाल दाखवल्या आणि तदनंतर आम्ही दोन्ही रक्कम एकत्र करून त्यांना विभागून तो 1 नंबर दिला. अशा पद्धतीनं आमचं हे मैदान करायची जी पद्धत आहे त्यामुळे ह्या विभागात अतिशय पारदर्शक मैदान म्हणून आमचं नावलं जातं आणि त्या पद्धतीनं चालू वर्षीसुद्धा हे मैदान संपन्न केलं जाईल. म्हणजे सर्व जी मैदान होणार ती बैलगाडी संघटनेनुसार मैदान पार पडणार आहे. ते सांगतो तुम्हाला. आपण याच्यासाठी समालोचक म्हणून प्रत्येक वर्षी पहिल्या मैदानापासून आमच्याकडं आपले पेडगावचे मोरे सरकार सुनील मोरे असतात. झेंडापंचसुद्धा सोमनाथ जगदाळे असतील मुलांनी असतील त्याचबरोबर बबलूभाई असेल किंवा किरण भिसे असतील. हे जे ह्या बैलगाडी क्षेत्रातले नामांकित समालोचक असतील किंवा झेंडापंच असतील यांना आम्ही या ठिकाणी बोलवतो आणि हे जे बैलगाडी आहे बैलगाडीचं मैदान आहे हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाला धरून जे काही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्या नियमाला अनुसरूनच हे मैदान या ठिकाणी संपन्न केलं जाईल. आता सर्व बरोबर म्हणजे आपलं मैदान झालं तर आता व्यवसायी लोक येतात त्यांची सुविधा कशी गेल्या किंवा त्यांना जागा कुठल्या दिल्या का दोन्ही साईडला पण दिल्या. आता आमची जे फाटी आहे
ते दक्षिण उत्तर अशी फाटी आहे. ही दक्षिणेकडून उत्तरेला आपल्याला पळत यायचं आहे, ही बैल पळवायचे. आणि पश्चिमेच्या बाजूला ज्या ठिकाणी आपला हे असणार आहे, सीमारेषा असणार आहे, त्या सीमारेषेच्या पश्चिमेच्या बाजूला जवळजवळ एक 7 ते 8 एकर क्षेत्र मोकळं आहे. तुम्ही आता पाहिलं आहे किंवा ड्रोननं तुम्ही शूट घेऊन बघा. त्या ठिकाणी आपण बैलं सोडायची व्यवस्था करणार आहे किंवा बैलं उतरण्याची व्यवस्था करणार आहे. त्याला लागूनच एक 2 एकर दुसरं क्षेत्र मोकळं आहे. त्या ठिकाणी येणारे सर्व व्यावसायिक असतील, गाडा मालकांच्या गाड्या असतील किंवा काय असतील, या सगळ्यांच्या पार्किंगची, व्यावसायिकांच्या व्यवसायाची सोय आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्याचबरोबर बाहेरगावावरून जे समजा आदल्या दिवशी समजा एखादा बैलगाडी मालक जरी हजर झाला या ठिकाणी, त्याची चाऱ्याची, पाण्याची या ठिकाणी आम्ही सोय करून उपलब्ध करून द्यायची आम्ही व्यवस्था नामदेव पाटील आप्पा युथ फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी केली जाणार आहे. मित्रांनो बघा, असंही मैदान पार पडणार मित्रांनो. तरी आता लांबी किती असणार आणि आपली रुंदी किती असणार आहे? आता कसं आहे, आमच्या गावामध्ये जे बैलगाडी मालक आहेत, आमच्या गावामध्ये सुद्धा पळाव बैल आहेत, या सर्वांच्याबरोबर चर्चा करून आणि जे नामांकित बैलगाडी मालक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा करून, सामान्य बैलगाडी मालकाबरोबर चर्चा करून, आमचं हे सगळं रान आहे ते काळवाट आहे आणि थोडासा चढ आहे, म्हणजे उराट आहे थोडीशी. याचा सर्व विचार करून आमच्या हिशोबानं आम्ही 900 फुटाच्या आसपास ह्या पल्ल्याचं नियोजन करणार आहे. आमच्याकडे जागा भरपूर उपलब्ध आहे. समजा 900 किंवा 1000 फूट जरी पल्ला केला तरी पुढं आपल्याला जवळजवळ 1000 फूट रान अजून मोकळं आहे. तुम्ही आता पाहताय, दिसतंय तुम्हाला. त्याच्यामुळं 900 फुटाच्या आसपास आमचा हा पल्ला राहील. का तर काळवाट रान आहे आणि थोडी उराटी असल्यामुळे आम्ही सर्वांच्या, म्हणजे जे तज्ज्ञ आहेत या बैलगाडी क्षेत्रामधले, त्यांच्याबरोबर चर्चा करून आम्ही 900 फुटाच्या आसपास बैलगाडीच्या पल्ल्याचं नियोजन करणार आहे. मित्रांनो, फाटी काय झालं नाही तर 2 दिवसात फाटी तयार होईल. आपण फाटीचा प्रत्येक जे अपडेट असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर पडत जाणार आहे. खरोखर दादांनी चांगली माहिती दिली आणि मैदान पार पडणार आहे. आज ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये किती प्रेम येतं ह्या वारुंजी गावकऱ्यांनी दाखवलं. मित्रांनो, प्रत्येक मैदान होतं, यात्रे मैदान असतं, वारसा मैदान, आणि खरोखरच सत्यजित केसरे हे 4थं पर्व आहे मित्रांनो. बघण्यासारखं मैदान होणार आहे मित्रांनो. झटलं पाहिजे, प्रेम भेटलं पाहिजे. आज सत्यजित, आज नाव म्हटलं खूप मोठं नाव आहे आणि आपल्यासमोर आहेत दादा. दादा नमस्कार. नमस्ते. तुमचं पूर्ण नाव सांगा. मी मुकुंद काशीनाथ पाटील, मी नामदेव अप्पांचा लहान भाऊ. तर मला असं सर्व गाडी मालकांना असं सांगणं आहे फक्त की आता आमच्या अण्णा पाटलांनी संपूर्ण ते आम्ही काय करणार ते सगळे तुम्हाला त्याची माहिती दिली आहे. तर माझं एकच म्हणणं आहे की रास्त बैलगाडी होईल, कुणाची चिडाचिडी होणार नाही आणि असं की पार्सलेटसुद्धा होणार नाही. सर्व बैलगाडी मालकांना माझं आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी आमच्या या सत्यजित केसरीला प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. मित्रांनो बघा, बोला की, म्हणजे आज मित्रांनो, आज ही बैलगाडी क्षेत्र असतं, म्हणजे आज अनेक लोक असतात की पैशासाठी किंवा काय असतं मित्रांनो, पण ही असं नाही किंवा लोक म्हणतात पैशासाठी मैदान घेतले किंवा घेतले. काय सांगशील दादा की पैसे मिळवण्याचा उद्देश नाही आपला, हा मैदान घेण्याचा उद्देश फक्त की नवीन गोसंवर्धन आणि नवीन गाडी मालकांना आपल्या या मैदानामुळे आपण रास्त मैदान करतो, त्यांना चालना मिळेल की आपल्या वारुंजीतलं मैदान रास्त मैदान असतं, त्याच्यामुळं ते जास्तीत जास्त बैलगाडी आपल्यापाशी येतील, एवढाच उद्देश आहे. दादा काय सांगशील का, तर लोक टीका पण करते. आता मैदान झाले की लोक म्हणतात की पैशासाठी मैदान घेतले किंवा काय घेतले. आता किती खर्च झाली माहीत नसतं लोकांना, पण टीका करणं खूप महत्त्व. लोक आमच्या विभागामध्ये असेल, सातारा जिल्ह्यामध्ये असेल, तुम्हाला सांगतो की आमचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचं एक नावलौकिक आहे की पैसे कमवण्यासाठी काय गोष्टी केल्या जातात, पण आमच्या नेतृत्वाचं, आमच्या नेत्याचं नाव जरी ऐकलं तर या विभागात असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये असेल तर त्याबद्दल आपल्याला काय आता जास्त बोलायचं नाही की आमच्या नेत्याचं जरी नाव घेतलं तर ही व्यक्ती पैसे कमवण्यासाठी काय गोष्टी करेल हे सामान्यातल्या सामान्य माणसालासुद्धा पटणार नाही. कारण काय, आमच्या ह्या नेत्याची दानत फार मोठी आहे. आम्ही प्रत्येक मैदान ज्या वेळेला आयोजित केले, आता हे 4थं पर्व आहे, त्या सगळ्या मैदानाचा जो काही इत्थंभूत खर्च असेल किंवा त्यासाठी लागणारी जी काही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं असेल, हे सगळे करताना आमच्या नेत्यानं आम्हाला असं फ्री हँड दिलेलं आहे की कितीही पैसे घालायला लागले किंवा काय करायला लागले तर हे आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला रास्त पद्धतीनं बैलगाडी मालकांना न्याय देण्यासाठी हे मैदान आपल्याला करायचं आहे. त्यामुळे पैसे कमवणे किंवा यातून अर्थार्जन करणे, अर्थार्जनाची आमच्या नेत्याची जी साधनं आहेत ते पुऱ्या जिल्ह्याला माहीत आहेत जी काय आहे ते, आणि आमच्या नेत्याचं पैसे खर्च करायची जी काही पद्धत आहे किंवा सामान्य लोकांसाठी काम करायची जी पद्धत आहे ही सुद्धा पुऱ्या जिल्ह्याला ज्ञात आहे. त्यामुळं बैलगाडी मालकांनासुद्धा याची पूर्ण माहिती आहे. पुन्हा एकदा मी बैलगाडी मालकांना विनंती करतो की आपण आमच्या ह्या मैदानात सालाबादप्रमाणे भरभरून प्रतिसाद द्यावा आणि हे आपलं मैदान आम्ही अतिशय रास्त पद्धतीनं करून हा आमचा जो उत्सव आहे बैलगाडीचा, तो बैलगाडीचा उत्सव द्विगुणित करूया. सर्वांना मी ह्या आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं बैलगाडी
ह्या मैदानासाठी इन्व्हाइट करतो आणि सर्वांना निमंत्रित करतो. आपली कुठलीही गैरसोय या ठिकाणी केली होणार नाही याची खात्री देतो आणि थांबतो. आणि नामदेव आप्पांचा वाढदिवसाच्या दिवशीचा जे कार्यक्रम असतात ते मी पुढल्या बाईटमध्ये आपल्याला या ठिकाणी बाकीचे जे इव्हेंट असतात ते सुद्धा आपल्याला मी सांगतो. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आमची ह्या साईडवरून मुलाखत घेतली त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. मित्रांनो बघा हे असं मैदान पडणार मित्रांनो 2 दिवसांना अपडेट पडणार आहे. खातर ह्या मैदानाची सर्व अपडेट या आमिर डांगे यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर पडणार आहे. मित्रांनो 2 दिवसात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही किंवा काय चाललं आहे मैदान कसं पार पडणार आहे मित्रांची मैदानाची कुठपर्यंत तयारी आली आहे ही सर्व तुम्हाला लक्षात राहा. माहिती आपल्या चॅनलवर मित्रांनो खोटापणा कधी चालत नाही. आमिर डांगेला जे तुम्ही प्रेम दिले महाराष्ट्रात अख्खं नाव दिले घराघरात तुम्ही आपलं प्रेम दिले त्या हिशोबाने ही मैदान पार पडणार आहे. आणि खरोखर आता तुम्ही मला इथं बोलवलं प्रमोद ड्रायव्हरचं खरोखर अभिमान की 2 दिवस 3 दिवस झाले माझ्या पाठी मला लागले की आपल्याला जी मैदान भरायचं ती खरोखर